नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. व्लॉग मी अगदी सकाळी सकाळी सुरू करणार होती. आज सॅटर्डे आणि आम्ही ठरवलं होतं की काहीही करून घर आवरायचं. इन द सेन्स महिनाभरात ना आम्हाला एकदा तो झटका येतो जेव्हा आम्हाला असं वाटतं की आपल्या घरात खूप अनवॉन्टेड वस्तू आहेत म्हणून त्या साईडला काढतो, परत वापरायला काढतो. बट यावेळेस आम्ही ठरवलं होतं की नाही, ज्या काही वस्तू आहेत ना त्या एकदम प्रॉपर साईडला करूयात. आणि कारण सखीच्या ज्या खेळण्या, तिचं ती हाय चेअर म्हणा, तिची ती गाडी आता जी शुभूने घेतली ती, तिचे ते मोठमोठे टेडी, त्याच्यामुळे खूप कंजेस्टेड व्हायला लागलंय. तर म्हणून म्हटलं होतं की काढूयात, तिचे जे ज्या गोष्टी लागत नाही त्या काढून घेऊयात, म्हणजे आईन त्याला ते घरी जातील. तर त्या दृष्टीने आज आमची प्रॉपर तयारी करायची होती. नंतर डीमार्टला जायचं होतं. बट झालं असं, निखिल नॉनव्हेज घ्यायला बाहेर गेला आणि घरात मी एकटी होते आणि मी पराक्रम करून घेतलाय. तर आय डोंट नो असं लांबून दिसतोय की नाही, बट जाऊन बघाल तर. आणि मी असं हा एवढा पूर्ण भाग भाजून घेतलाय. गरम तूप उडालं माझ्या अंगावर आणि मग मी घाबरून गेली होती भयानक. त्याच्यानंतर तर बराच वेळ ते सगळं चावरण्यात गेलं. आता तुम्हाला दिसत असेल उन्हात आल्यानंतर. इथे पण सगळीकडे उडालंय असं, आणि ह्या साईडला पण बऱ्यापैकी उडालंय. तर तूप वगैरे लावलं मी आधी त्याला. एकदम फर्स्ट तर मी एकदम नशीब सखी माझ्याकडनं नव्हती, कारण ती किचनमध्ये खूप लुडबुड करत असते नाही तर. बट ते झाला मी आधी तोंडावर पूर्ण पाणी मारलं, नंतर तूप लावलं निखिल याच्यात. नको बेटा मम्माला बॉ झालाय. सखी बघा किती गोड दिसतीये. नंतर मी निखिलला फोन केला, त्याला म्हटलं बर्नॉल ऑन, जे माझ्या डोक्यात होतं ते. नंतर वहिनीला फोन केला. मग नंतर माझ्या डोक्यात आलं की तिला फोन करून विचारलं, म्हटलं अगं काय असं झालं. शी इज लाईक की आधी तर झापतातच सगळे, तर मला थोडे बोलणे खावे लागले. त्यानंतर मग तिने सांगितलं की अँटीसेप्टिक वगैरे घ्या, मी दाजींना पाठवते. मग निखिल आला, मी गोळ्या वगैरे घेतल्या. आता मला ती आग पण जरा कमी आहे. इनिशियल लेवलला मला असं झालं होतं की मला आत्ताच्या आत्ता आई पाहिजे कारण मला असं झालं होतं की मला खूप जळजळ होत होती त्या एवढ्या यानेच. आणि मला झालं की मला आत्ताच्या आत्ता आई पाहिजे म्हणून. ते काही शक्य नव्हतं ना. आता मला बरं वाटतं. मी तूप लावलं, बर्फ वगैरे नाही लावायला लावला कारण ऑलरेडी तो गरम असतो. दादा माझे बाबू किती गोड दिसतंय टक्कल केल्यानंतर पण. आणि आम्ही ही कॅप फक्त नखरेबाज, आम्ही ही कॅप फक्त एवढ्यासाठी घातली कारण पप्पाने कॅप घातली आहे. अदरवाईज ती कॅप तिने इतक्या वेळेस काढली होती, बट जस्ट आता पापाने घातली आहे ना म्हणून आम्ही घातली आहे. हे काय ते कौतुक आहे आमचे नवीन. हो. आणि आता आम्ही चाललोय डीमार्टला. बऱ्याच जणांनी विचारलं की मंथली कसं मॅनेज करते ग्रोसरी वगैरे. तर आज घेते आणि ट्राय करते तुम्हाला सगळं दाखवण्याचा. सो स्टे ट्यून. हो हे सखी सगळ्यांशी बोल ना, बोल. गाणेच म्हणतो आम्ही आजकाल. चला आज जमलं तर मला संध्याकाळी लाईव्ह घ्यायचंय. या अवतारात कसं होतं काय माहिती. बट डीमार्टला मी तिला हार्डली 1 किंवा 2 वेळेस नेलंय. बट तिला ते पुढेपासून मजा करायला खूप आवडतं. मॅगीचा पुडा किंवा मग एखादा बिस्किट पुडा एवढं ती खेळायला घेते आणि मस्त बसून राहते त्या बास्केटमध्ये. तर मगाशी बोलणं अर्धच राहिलं. डीमार्टमधनं आले मी शॉपिंग करून, आणि तुमचं शॉपिंग नाही काय किराणा घेऊन आली आहे. आणि बऱ्याच जणी नेहमी विचारतं की ताई नक्की मंथली एक्सपेन्स कसा मॅनेज करते. तर मी फक्त किराण्याचं सांगते की मला किराणा कसा घेते किंवा किती पैसे लागतात, कसं मॅनेज करते, किती दिवसांचा भरून ठेवते, काय असेल ते सगळं सांगते. त्या आधीची गोष्ट सांगते. हे जे डाग आहेत ना, हे पडल्यानंतर म्हणजे तेव्हा तर लालच होते. जेव्हा लागलं होतं तेवढ्यात निखिल आला. मी सर सांगितलं की तो बाहेर गेला होता. मी त्याला सांगितलं ये मला लागलंय. आणि आल्याला मी पूर्ण रडायवर आलेली होती. आणि तो मला म्हणतो हे डाग बिग पडले ना तर मी तुझ्यासोबत राहणार नाही. हो ना निखिल? दादा खूप चांगला आहे म्हणे. असो, त्याचं उत्तर तुम्ही त्याच्याकडनं वेगळं घ्या. आता दाखवते की मंथली खर्चामध्ये ज्या मॅन्डेटरी गोष्टी त्या काय आहेत. तर सगळ्यात पहिले हे आहे वॉशिंग मशीनचं लिक्विड. माझ्याकडे फ्रंट लोडचं मशीन आहे IFBचं. तर हे 2.5 लिटरचं आहे. 2.5 लिटरचं असणार आहे. येस, हे 2.5 लिटरचं आहे. तर हेच घेतो आम्ही दरवेळेस. आणि हे मला जवळजवळ 2.5-3 महिने जातं. खूप जास्त कपडे नसतात कारण आमचे. तर हे एकदा घेतलं की महिन्यातनं 2.5-3 महिने चालतं. मी डीमार्टला पर मंथ नाही जात, मधूनच जाते. ह्या वेळेस मी तांदूळ आणले, नाही तर मी तांदूळ आणत नाही. तांदूळ वगैरे घरून असतातच, त्यामुळे पण ह्यावेळेस
माझा नेमका इंद्रायणी संपला आणि सखीला लागेल म्हणून मी 1 किलो घेतला इंद्रायणी आणि एक तिथे अजून एक तांदूळ होता, काय नाव होतं त्याचं, काली मूच, तर मी ते घेऊन आली आहे. तर हे एवढे तांदूळ काही पुरत नाही, तांदूळ आम्हाला जास्त लागतात. माझ्याकडे एक मोठा डबा भरला आहे दुसऱ्या तांदळाचा. हा एक नवीन ट्राय करायला आणला मी आणि इंद्रायणी सखीसाठी. अदरवाईज बासमती सोडून मी कोणताच तांदूळ कधी घेत नाही, कारण ते घरून येतात, मला आई जास्त भरतात. ते म्हणजे पोतेचे पोते घेतात ना, मग असतात ते घरी. बासमती जो मी आणते तो दावतचा आणते. एकच पॅक लागतात असं मला. हे आता मी 1.5-2 महिन्याच्या दृष्टीने आणलेत म्हणून 2 आणलेत, कारण खूप कमी खाल्ला जातो तो पण आमच्याकडून, पण मी आणून ठेवते. अदर दॅन दॅट रवा लागतो महिन्याला, मला 1 किलो रवा लागतो, तर रवा आणलेला आहे. कारण सखीमुळे ह्यावेळेस लवकर संपला आहे. दरवेळेस गेल्यानंतर जनरली ही सवय बायकांना असते की नाही हे गरजेचं नाही तरी हे घ्यायचं, ते गरजेचं नाही तरी ते घ्यायचं. ती सवय मला अजिबात नाही आहे, ती सवय निखिलला आहे. दरवेळेस डीमार्टमध्ये गेल्यानंतर तो एक नवीन कप घेऊन येतो आणि आजही तो 70 रुपये खर्च करून आला आहे. मी चहा कॉफी काही घेतच नाही, त्याच्यामुळे मला नाही गरज पडत. आणि हे घेतलंय मी ह्यावेळेस बॉक्स, सखीच्या खेळण्यांसाठी आहेत बॉक्सेस, पण हे जरा बंदवाले मला हवे होते कारण बाहेर खूप पाखरं येतात, मी बाहेर ठेवते. तर हा प्रॉपर पॅकवाला आहे. हे 2 बॉक्सेस घेतलेत मी. हा मला काहीतरी 500ला पडला. एक मस्त आहे, त्याला चाकं वगैरे पण आहे. सोबतच खूप जास्त खाणारे आम्ही नाही आहे बाहेरचं, म्हणजे बाहेरचं स्नॅक्स खाणारे नाही आहे. निखिल खातो सोया स्टिक्स, नंतर ते चिप्स वगैरे. मी त्यातली नाही आहे. मला एक तर खारे शेंगदाणे लागतात, नाही तर मला फरसाण लागतं. जास्तीत जास्त भाकरवडी लागते. तर आय थिंक फरसाण पण आमच्याकडे खूप दिवसांनी आलं आहे. आज मला आज दिसलं तर मी घेतलं. नाहीतर जनरली आमच्याकडे भेळ असते आणि मी चिंचेचं पाणी करून ठेवते. तुम्ही माझ्या बऱ्याच व्लॉग्समध्ये पण बघितलं असेल, छोट्या व्लॉग्समध्ये, की जनरली 4-4:30च्या वेळेस आम्ही ती ओली भेळ करूनच खातो. तर स्नॅक्सवर पण खूप जास्त पैसा जात नाही आमचा. त्यामुळे मग असा जर तुम्ही म्हणाल ना तर 2000पर्यंत माझा असा होऊन जातो किराणा, कारण खूप जास्त गोष्टी घ्याव्या लागत नाही. ह्यावेळेस तो माझा गेला आहे 4च्या घरात, कारण ह्यावेळेस मला हे बॉक्सेसच गेलेत 1000 रुपयाला आणि मी अजून एक बॉक्सचा जोड घेतला आहे, तो पण दाखवते. देन ह्यावेळेस हे पापड आणलेत घरून, म्हणजे याच्यावरनं तो निखिल शिव्या पण खाणार आहे. मी उडदाचे पापड अजिबात खात नाही, मी खाल्ले तर नागलीचे खाते. निखिलला रोज पापड चटणी लागते, त्याला उडदाचे पापड लागतात म्हणजे लागतातच. आई त्याच्यासाठी 2-3 प्रकारचे बनवून घेतात. साधे उडदाचे बनवून घेतात, परत ते लसूण आणि मिरची टाकून जे असतात ते असे करून घेतात त्याच्यासाठी. ते संपलेत आमचे काल का परवाच, त्याच्यामुळे निखिलला अशी पण. आणि पापडांसाठीच आम्ही याला गेलो होतो डीमार्टला, हो ना निखिल? कारण निखिल पापडाच्या चटणीशिवाय अजिबात राहू शकत नाही. तुम्ही त्याला काहीही खायला द्या, पापड चटणी खूप मॅन्डेटरी आहे. आणि या उलट मी आहे जिने कधी डब्याला पण पापड चटणी नेली नाही. मला अजिबात उडदाचे पापड आवडत नाही. प्रॉपर अपोजिट आहे आम्ही एकमेकांच्या. छोले पण घरचे असतात, पण संपले ह्यावेळेस. आणि मला आवडतात, म्हणजे मला स्पेसिफिक भाज्या आवडतात आणि कडधान्य वगैरे खायला आवडतात. काळे चणे, छोले, उसळ, मूग, ह्या भाज्याच तुम्ही माझ्या ताटात जास्त बघतात. त्यामुळे छोले संपले होते म्हणून छोले. अदर दॅन दॅट हिरवे मूग म्हणा, मठ म्हणा, काळे चणे जे असतात ते सगळे घरचे असतात. तर ते होते माझ्याकडे स्टॉकमध्ये, मग ते काही घ्यायची गरज पडत नाही. आणि हे पण मी आणलंय. माझ्याकडे बाहेर ना सगळे कपडे एकत्र होऊन जायला लागलेत आता, किचनचे आणि बाहेर फर्निचर पुसायचे वगैरे, म्हणजे माझ्या लक्षात राहतात, बट ते कधी कधी एकत्र होऊन जातात. सो म्हटलं हे असं घेऊयात आणि याच्यात पण मला काहीतरी ठेवता येईल. तर हे कितीला पडलंय? हे 200 रुपयाला पडलंय. अदर दॅन दॅट मिक्स डाळी असतात सगळ्या प्रकारच्या, 1-2 नसतात, म्हणजे जशी की मसूरची डाळ घरची नसते. अदर दॅन दॅट उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ, ह्या सगळ्या डाळी घरच्या असतात, त्याच्यामुळे त्याचा एक्सपेन्स नसतो. बट ते प्रत्येकच डब्यातनं काढण्यापेक्षा मी एक अर्धा किलोचं पॅक घेऊन येते. ज्या दिवशी मला मिक्स डाळ खावीशी वाटली मी अशी खाते. तुम्ही म्हणाल काय कंटाळा नाही. आणि सखीला पण जेव्हा मला हे करायचे असतात ना, आप्पे वगैरे मिक्स डाळीचे,
तर मग मी ही डाळ वापरते. तर मग ही पण घेतली मी अर्धा किलो होऊन जाते मला महिनाभर, कारण ती खूप जास्त नाही यूज होत. यावेळेस राजगिऱ्याचं पीठ आणलं आहे. राजगिरा तसं आम्हाला दोघांनाही आवडत नाही, बट सखीला द्यावा असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं. आईकडे होती तेव्हा त्यांनी खाल्ला पण होता एकदा राजगिऱ्याचा शिरा, तर म्हटलं खाऊया. तू काय नाही निखिल तिकडे? हां, आणि हे कॅडबरी विडबरी हे काहीही माझं नाही, सगळं आमच्या पप्पाचं आहे. खोबरे तेल यूज करते मी सखीसाठी. खूप जण विचारतात, हेच जे आहे ते यूज करते मी पण, ती पण. ॲक्च्युली मला एक प्रमोशनला पण आलेलं आहे. काय कंपनीचं नाव निघते, वासूचं स्काल्पचं ऑइल, जे मला प्रमोशनला आलं होतं, पण मी ते डेली यूज करायला लागली, म्हणजे वीकली जे असतं ते यूज करायला लागली, आणि त्याचा रिझल्ट मला दिसतोय. सो प्रमोशन म्हणून नाही सांगते, बट ॲक्च्युली प्रॉडक्ट चांगलं आहे. बट हे सखीला मालिशला पण वापरते मी. आता फिगारो बंद केलंय. सपुड्या काय खूपच कमी किराणा नाही. सोबत मी सखीसाठी हवेच एक प्लेट आणली आहे आणि अजून एक आणली आहे. या 2 प्लेट्स आणल्यात सखीला. तर किराणा म्हणाल तर एवढा असतो. अदर दॅन दॅट तूप असतं, पण तूप मी मागच्या महिन्यातच घेऊन आली होती घरून येताना, त्यामुळे तुपाची गरज नाही. देवाचं तूप आणि आमचं तूप असं वेगवेगळे ठेवते मी. सोबतच सखीसाठी आता मी गिरगाईचं तूप वापरतोय, आणि ते खूप ऑसम आहे. म्हणजे त्याची एवढा चमचा टाकला तरी खूप चव येते. तिचं जेवण मला पण जेवावं वाटतं, इतकी चव येते. तर सखीसाठी गिरगाईचं तूप वापरतो. तेलाच्या पिशव्या पण असतात, म्हणजे मला मंथली 1-1.5 पिशवी लागते, खूप जास्त तेल नाही लागत. तर त्यामुळे आम्ही काय ते 15 लिटरचा ड्रम वगैरे नाही घेत. मी पिशव्या आणते, अशा गेली की 5-6 पिशव्या घेऊन येते. मंथली 1-1.5 लागते का, निखिल जास्त नाही लागत. ती पण याच्यामुळेच, निखिलमुळेच लागते, नॉनव्हेजमुळे जास्त. सगळं निखिलमुळे लागतं. ब्रश ठेवायचं आणले यावेळेस बाकीच्याच गोष्टी जास्त आहे, म्हणून 4च्या घरात गेलं, नाही तर हार्डली 1.5 ते 2 मध्ये फक्त किराणा जातो माझा. त्याच्यात ते छोटे छोटे खायच्या गोष्टी पण असतात. अजून काय आणलंय, लोणचं आणलंय. आमच्या घरून लोणचे छान करून येतात. आई लोणचं करतात, माझी सासूबाई पण करतात, आई पण करतात. बट आम्हाला दोघांना पण खिचडी सोबत हे प्रवीणचं लोणचं खूप आवडतं, जे इथे संपलं होतं आणि डीमार्टला चांगली ऑफर होती. हे दे रे निखिल मला वरती, खूप वाकावं लागतं. तर मग मी हे घेऊन आले. अदर दॅन दॅट देवाचं तेल, देवासाठी तिळीचं तेलच वापरते आधीपासून. तर मग 1 बॉटल होती, नाही तर मी दरवेळेस 2 बॉटल आणते, पण ह्यावेळेस एक माझी बॉटल अर्धी होती, मग मी एकच बॉटल आणली आहे, आणि ती मला 1.5-1 महिना चालून जाते. ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, साबण, पेस्ट, ह्याच बाहेरून आणाव्या लागतात. खायच्या बऱ्याचशा गोष्टी घरून येतात. कधी मला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असं काहीच भरून नाही ठेवावं लागलंय, कारण मंथली चक्कर असतो घरच्यांचा. त्यामुळे दळलेलं येतं सगळं, जे गहू दळून सगळं पीठ वगैरे गाळून वगैरे येतं, ते बाजरीचं, ज्वारीचं, कशाचंही असो. त्यामुळे ते खूप जास्त पडत नाही. बटर लागतं महिन्याला एखादं. पावभाजी केली, खूप रिअरली पावभाजी होते आमच्याकडे, त्याच्यामुळे नाही. पण असं निखिलला आवडतं ब्रेड वगैरे, ऑमलेटला वगैरे आवडतं. पाणीपुरी मसाला, कारण मला असं पण ते चाटबीट खूप आवडतं घरी करायला, त्यामुळे तो ऑनलाईन ह्यावेळेस. अरे बस इतनाही किराणा था. अदर दॅन दॅट भाकरवडी मला खूप जवळजवळ 1.5-2 वर्षांनी आणली मी. आज सापडली, म्हणजे मला ती दिसली. मुळात ना मी तिथे भाकरवडी बघायला गेली आणि चितळेचं लेबल चेंज झालं ना, मला कळेल. मला असं वाटतं तेंडुलकर म्हणजे काहीतरी वेगळीच आहे. तर ही आहे बस. आणि हे सगळे धंदे निखिलचे आहेत. हे मी काही घेत नाही. मी घेतलं तरी एखाद्या वेळेस निंबूज वगैरे घेते, नाही तर मी कुठेही गेल्यानंतर जेवायच्या आधी, जसं जनरली लोक सूप घेतात, मी सोडा घेते, लिंबू सोडा, लेमन, काय म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये, फ्रेश लाईम सोडा, स्वीट अँड सॉल्टी, असं मी घेते. हे नाही आवडत मला जास्त, नाही तर प्लेन लिंबू सरबत आवडतं. हे निखिलचं आहे. चिप्स वगैरे पण निखिलचे आहेत. मैदा आमच्याकडे नसतं म्हणून मैदा नाहीये. तुम्ही म्हणाल की तुम्ही बाहेरच एवढं खाता म्हणून एवढा कमी किराणा लागतो, तर असं नाहीये. बाहेर गेलं तरी तुम्ही जनरली आम्हाला भाजी भाकरी खातानाच बघाल, कारण खूप जास्त पिझ्झा पास्ताचे फॅन आम्ही नाहीये. पास्ता तर आम्ही कधीच नाही खात. का रे निखिल? मी तर कधीच नाही खात, कारण मला दुधाचाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ते व्हाईट सॉस पास्ता बिस्ता माहित नाही. आणला तर एखाद्या वेळेस मी ते रेडीमेड जो असतो ना, जो टोमॅटो सॉसवाला, तो आणते. देन मॅगी वगैरे पण आम्ही दोघंही खात नाही. एखाद्या वेळेस मला लहर आलीच 1-2 महिन्यात ना, ते इप्पी वगैरे असते, त्याच्यामुळे मग त्याच्यावर पण खूप जास्त असे पैसे खर्च होत नाही त्या पॅक्सवर वगैरे. चायनीज पण आम्ही दोघं जास्त खात नाही.
आम्ही बाहेर गेलो तर गप पनीर चिली खातो, अदर दॅन नूडल्स किंवा तो फ्राईड राईस, तो पण आम्हाला खूप आवडत नाही. त्यामुळे मग मोस्टली बाहेर गेल्यावर आम्ही ना नॉनव्हेजच खातो. हा, मोस्टली जेव्हा आम्ही बाहेर जातो ना तर निखिलला ती चिकन मटनची जी थाळी असतं काय असेल ती खातो. आणि मी म्हणजे तुम्ही कोणालाही विचारा, आम्ही जेव्हा बाहेर येतो ग्रुपनी पण मी लिटरली लहान पोरांसोबत लास्टला डाळ भात खाते आणि स्टार्टरला आधी पनीर चिली खाते. आता मला लोकांनी विचारणं पण बंद केलंय की तू काय खाशील, कारण दे नो की मी काहीच नाही खाणार. तर असं काही आहे, तब्येत माझी अशीच आहे, जेवण माझं त्या मनाने खूप कमी आहे. आणि घरी पण असं खूप जास्त खूप क्वांटिटीमध्ये किंवा मग खूप पदार्थ असा स्वयंपाक नसतो, कारण जनरली आठवड्यातनं 3दा आमच्याकडे नॉनव्हेज असतं निखिलमुळे. जेव्हा त्याचं नॉनव्हेज असतं तेव्हा मी चटरपटर म्हणजे ज्या मला भाज्या आवडतात, ज्या तो खात नाही, कांद्याची पात टाईप वगैरे अशा खातो. भाज्या पण आमच्याकडे सिमला मिर्च, तोंडल्या अशा भाज्या नसतात, कारण की त्या आम्हाला दोघांनाही नाही आवडत. ज्या भाज्या त्याला आवडत नाहीत आणि मला आवडतात हे मी त्याच्या नॉनव्हेजच्या दिवशी करून खाते. अदर दॅन आमच्याकडे कडधान्य म्हणजे उसळ, मूग, मठ, मेथीची भाजी, पालकाची भाजी, अशाच भाज्या जास्त असतात. बीन्स आम्हाला दोघांना पण खावं आवडतं. श्रावण एवढं आम्ही दोघं पण खूप खातो. दोडके पण खूप खातो का रे, म्हणजे आम्ही गेल्या कोबी खातो, फ्लॉवर पण खातो. पण अशा ज्या लाल माटाची भाजी पण आवडते मला. आळूचं फतफत जे असतं, आळूची भाजी वगैरे ते पण खूप आवडते, जे निखिल नाही खात. सो माझं ना अशी थोडी काय म्हणता येईल वेगळीच चॉईस आहे भाज्यांची, जी निखिलला नाही आवडत. तर मी ते नॉनव्हेजच्या दिवशी खाते. तर एवढाच असाच काहीतरी आमचा किराणा असतो. म्हणजे बेसिकली जेवणाचं सोडून जर कधी झाडू लागला, जसं की फरचीला लायझॉल आणि डेटॉल आणि सनी लिक्विड हे तिघं वापरते मी. पण मी ते दरवेळेस गेले का मोठं पॅक घेऊन येते. आता मी ते 2 महिन्यापूर्वी आणलेले मोठे पॅक होते, त्यामुळे मग मला ते आत्ता घेऊन नाही यावं लागलं. त्यामुळे 1,500-2 हजाराच्या पुढे किराणा नाही जात. जर आम्ही अशा काही गोष्टी घेत बसलो तर तो 4-1 हजाराच्या घरात जातो. तर असं काही असतं. आणि आता खाली चालू आहे सखीचं जेवण, आणि सखी पण आज पापासोबत सूप भात खाते. कसा खाते ते तुम्हाला दाखवते. तिचं निम्म लक्ष माझ्या स्टँडकडे की मी काय करते, आणि खाली पापा भरवतोय, कारण ती जेवताना खूप अंगावर येते आणि आज मी तिला खूप जास्त अंगावर नाही घेऊ शकत. डागाचं काहीतरी. हा, तुला तेच म्हणते, तुझे मगाशी बोललास ना की डाग पडल्यावर मी राहणार नाही वगैरे. हा बरोबर आहे. मग कशी चांगली पाहिजे, सुंदर पाहिजे. आता डाग पडून घेतले ते. मी बरं झालं घरात नव्हतो, नाही तर तू माझ्यावर बिल पाडलं असतं. हा, मी आता मी जनरली लोकांना सांगताना तसंच सांगणार आहे माझ्या माहेरच्यांना फोन करून की निखिलनी हे केलं म्हणून. तर असा काही आहे तुमचा दादा, आणि असा आहे माझा डाग. जवळून जरा जास्तच क्लिअर दिसतोय आणि आतमध्ये खूप भाजलंय मला, बट ठीक आहे. चलो, असा होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. यापैकी कशाचीही लिंक मिळणार नाही, कारण सगळं डीमार्टमधनं आणलंय. कारण की खूप जण खूप गोष्टींच्या लिंक विचारतात, पण जनरली ऑनलाईन आम्ही खूप कमी गोष्टी मागवतो. म्हणजे एखाद दुसरी गोष्ट ऑनलाईन असते, सगळं ऑफलाईनच असतं. सखीचे कपडे तर जनरली सगळे ऑफलाईन असतात. तर तुम्ही लिंक मागता, मला देता येत नाही आणि मला ते प्रत्येक वेळेस पर्सनली एक्सप्लेन पण करता येत नाही. सो असं काही होतं. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि जर कोणी खानदेशी असेल जे ते खानदेशी कोरडं लोणचं बनवता तर डू कमेंट आणि मला इंस्टाग्रामला DM करा प्लीज. आम्हाला ते लोणचं हवं आहे, विकत हवं आहे बेसिकली. तर जर तुम्ही असाल आणि तुम्ही ते प्रॉपर खानदेशी लोणचं करत असाल तर खाली कमेंट करा. आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये.